नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आज भाजपमध्ये प्रवेश करणार. जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित. मुनगंटीवारांचा विरोध डावलून जोरगेवारांचा पक्ष प्रवेश होणार. पक्षानं निष्ठावंत कार्यकर्त्यांची चिंता करावी, काम करणाऱ्यांना तिकीट मिळावं अशी भावना. जोरगेवारांना तिकीट देण्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेच्या 5 संभाव्य उमेदवारांची नावं समोर. धारावीमधून समीर वानखेडे, वरळीमधून मिलिंद देवरा, दिंडोशीमधून संजय निरुपम, भांडूपमधून अशोक पाटील तर विक्रोळीमधून सुवर्णा कारंजे संभाव्य उमेदवार. काँग्रेसकडून 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत, दिग्रसमधून माणिकराव ठाकरे तर सांगलीमधून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर. काँग्रेसच्या सचिन सावंतांनी अंधेरी पश्चिमची जागा नाकारली. मी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी मागितलेली होती. अंधेरीमधून मला लढायचं नाही. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची सावंतांची माहिती. विधानसभेसाठी माहितीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता. भाजप 153, शिवसेना शिंदेगट 80 तर अजितदादांची राष्ट्रवादी 55 जागा लढणार. सूत्रांची माहिती. भाजपकडून 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. जतमधून गोपीचंद पडळकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे तर कसब्यातून हेमंत रासणेंना विधानसभेचं तिकीट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी. गंगापूरमधून सतीश चव्हाण तर खडकवासलामधून सचिन दोडके, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. ठाकरेंकडून मुंबईमध्ये 3 उमेदवारांची घोषणा. विलेपार्लेमधून संदीप नाईक, वर्सोवामधून हारून खान तर घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर. शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार. 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. अजित पवारांच्या भेटीनंतर नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळांनी नवाब मलिकांची भेट घेतली. शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवू नये यासाठी दादांची मलिकांना विनंती. मलिकांकडून ट्विट करत निवडणूक लढवण्याचे संकेत. नवाब मलिकांसोबत अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध. मलिकांवर आरोप झाले तेव्हा त्यांच्या घरी कुणी गेलं नाही. अजितदादा मलिकांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचा निशाणा. भाजपचे कार्यकर्ते नवाब मलिकांचं काम करणार नाहीत. नवाब मलिकांसारखा उमेदवार देऊ नये. आशिष शेलारांकडून विरोध कायम. गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी. चव्हाण आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात सामना होणार. बबन घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेचा राजीनामा. काही महिन्यांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश. आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. योगेश घोलप देवळाली विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार. राजेश बेंडल हे मूळ राष्ट्रवादी पक्षाचेच आहेत. निवडणुकीच्या तोंडावर का घाई केली माहिती नाही. बेंडल यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर तटकरेंची प्रतिक्रिया. तर आज किंवा उद्या गुहागरच्या जागेचा निर्णय होणार. तटकरेंची माहिती. माहिती अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांना पाठिंबा देण्याची शक्यता. माहीम पाठोपाठ शिवडीतही माहिती मनसेला मदत करणार. सूत्रांची माहिती. नातीच्या वयावड्या मुलीविषयी असं बोलणं शोभणारं नाही. सुजय विखेंनीही पातळी सोडून माझ्यावर टीका केली. वसंतराव देशमुखांवर कारवाई व्हायला हवी. जयश्री थोरातांची मागणी. वसंत देशमुखांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांकडून सुजय विखेंची कान उघडणी. माहितीला अडचणीत निर्माण होणारी वक्तव्य टाळण्याच्या दादांच्या सूचना. सूत्रांची माहिती. जयश्री थोरात माझ्या मुलीप्रमाणे आहेत. आमचे कौटुंबिक संबंध. जयश्रीताईंचा अपमान सहन करणार नाही. वसंतराव देशमुखांवर कडक कारवाई झाली पाहिजे, पण या गोष्टी आवडून विखेंना टार्गेट करणारं राजकारण नको. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मांजरानं वाघाची कातडी अंगावर घेतल्यानं मांजर वाघ होत नाही. खासदार निलेश लंके यांची नाव न घेता सुजय विखेंवर टीका. बाळासाहेब थोरात हे खरे वाघ आहेत. विखेंना गांभीर्यानं घेऊ नका. लंकेंचं टीकास्त्र. मवियाची जागा अटप. आणखीन एक पेच सुटला. मवियामध्ये खेड आळंदी ही जागा ठाकरे गटाकडे तर भोसरी, पिंपरी आणि चिंचवड पवारांच्या राष्ट्रवादीकडे. ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दहिसरमधून विनोद घोसाळकरांचं नाव. ठाकरे गटाकडून दहिसर विधानसभा विनोद घोसाळकर लढवणार. सून तेजस्विनी घोसाळकर सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. भाजप मुंबईमध्ये 18 जागा लढवणार. 14 जागांवर उमेदवार ठरले. मात्र 4 जागांवर उमेदवारांची नावं निश्चित नाहीत. मनसेकडून 15 उमेदवारांची 5वी यादी जाहीर. पनवेलमधून योगेश चिले, धाराशिवमधून देवदत्त मोरे तर काटोलमधून सागर दुधानेंना उमेदवारी. दीपक केसरकरांनी शिवतीर्थवर भेट देत राज ठाकरेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर कोकणातील सर्व जागा महायुतीला मिळणार. दीपक केसरकर यांचा दावा. राखीव मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करायचे नाही. जिथे निवडून येतील अशा ठिकाणी उमेदवार उभे करणार. दलित, मुस्लिम, मराठा एक होणं गरजेचं. मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटलांनी जरांगेंची भेट घेतली. तर हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव मानेंनी जरांगेंची भेट घेतली. नांदेडमधील काँग्रेस आमदार मोहन हंबर्डेंनी जरांगेंची भेट घेतली. नांदेड दक्षिणसाठी हंबर्डेंना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर. मराठा आरक्षणाबाबत दोघांमध्ये चर्चा. काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकरांनी जरांगेंची भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून माधवराव आणि जरांगेंमध्ये चर्चा.
शरद पवार गटाकडून पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी. अश्विनी कदमांना उमेदवारी दिल्यानं सचिन तावरे नाराज. अश्विन कदम यांच्या पाठीमागे 4 कार्यकर्ते देखील नाहीत, तावरेंची टीका. भिवंडी पश्चिम विधानसभेमध्ये काँग्रेसकडून दयानंद सोळगे यांच्या नावाची घोषणा. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बदलून द्या. इच्छुक उमेदवार विश्वनाथ वळवी यांची मागणी. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये मवियामध्ये बंडखोरी. काँग्रेसच्या आबा पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मध्यस्थीनं परिचारक आणि आवताडेंचं मनोमिलन. पंढरपूरच्या जागेसाठी समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारकांमध्ये वाद होता. भाजपकडून पंढरपूरसाठी समाधान आवताडेंना उमेदवारी. जालन्यामध्ये बंडखोरी. काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता. कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी. काँग्रेसचे नेते अब्दुल हाफिज नाराज. अब्दुल हाफिज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. ठाकरे गटाकडून घाटकोपर पश्चिमसाठी संजय भालेरावांना उमेदवारी. घाटकोपर पश्चिमसाठी माजी नगरसेवक सुरेश पाटील आग्रही होते. सुरेश पाटलांचे समर्थक नाराज. कार्यालयाबाहेर गर्दी. कळवा मुंब्र्यामधून नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड सामना. कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू. आनंद परांजपेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. अनिसच्या नागपुरातील सभेला परवानगी नाकारली. सभेसाठी पुन्हा एकदा कायदेशीर परवानगी मागणार. अन्यथा देवाभाऊंच्या मतदारसंघामध्ये सविनय कायदेभंग आंदोलन करणार. श्याम मानव यांचा फडणवीसांवर निशाणा. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ भाजपला मिळावा असं वाटत होतं. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार. कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे. पवार गटाचे मंगेश आमले बेलापूरमधून अपक्ष विधानसभा लढवणार. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष लढण्याचा निर्णय. मंगेश आमलेंची प्रतिक्रिया. भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना जत मतदारसंघातून उमेदवारी. पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करणार. पडळकरांची प्रतिक्रिया. सहकाऱ्यांकडून पेढे भरवत पडळकरांचं अभिनंदन. म्हाडा मतदारसंघामध्ये शरद पवार मला संधी देतील अशी खात्री. जनताही मला साथ देऊन विजयी करेल. अभिजित पाटील म्हाडा मतदारसंघातून इच्छुक. परंडा विधानसभेच्या जागेवरून मवियामध्ये वादाची चिन्ह. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर. उद्या उमेदवारी अर्ज भरणार. ठाकरे आणि पवार नक्कीच तोडगा काढणार. रणजित पाटलांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध केला जाणार. शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करणार प्रसिद्ध. मुंबई किंवा नागपूर इथे होणार कार्यक्रम. भाजपकडून कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी. धीरज घाटे नाराज. सलग 4 वेळा पक्षांना डावलल्याचा आरोप. सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त. येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदेमध्ये लढत. येवल्यातून संधी दिली. मवियातील घटक पक्षांचे आभार. माणिकराव शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंसोबत जागावाटपावर चर्चा झाली. काही जागांवर अदलाबदली करता येते का यासंदर्भात चर्चा झाली. ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर वर्सोवातून अपक्ष लढणार. अरुण खान यांना उमेदवारी दिल्यानंतर राजू पेडणेकर अपक्ष लढणार. मी माहीममधून उमेदवारी मागे घेणार नाही. आशिष शेलार काय म्हणाले मी ऐकलेलं नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. सदा सरवणकरांकडून भूमिका स्पष्ट तर प्रभादेवीमध्ये सरवणकरांच्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन. मोदींना पाठिंबा देताना कोणती अपेक्षा ठेवली नव्हती. देशहिताचा विचार करून आम्ही मोदींना पाठिंबा दिला होता. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अपडेट. आरोपी हरीश निषादला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी तर आरोपी सुजित सिंहसह इतर आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या प्रीती बंड अपक्ष निवडणूक लढवणार. ठाकरे गटानं उमेदवारी नाकारल्यानं प्रीती बंड समर्थक आक्रमक. उद्या प्रीती बंड अर्ज दाखल करणार. भाजपचे परभणीचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधून ठाकरे गटाच्या दत्ता गोरडे यांना उमेदवारी. गोरडेंना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म. खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांच्याविरुद्ध गोरडे रिंगणार. सिंदखेड राजा मतदारसंघाचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अडचणी वाढणार. गायत्री शिंगणे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा पेच कायम. उमेदवारीवरून अनंत जाधव, देवेंद्र कोठे यांच्यामध्ये रस्सीखेच. अनंत जाधवांनी फडणवीस बावनकुळेंची भेट घेतली. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांच्या प्रचाराचे पॅम्पलेट तयार. पॅम्पलेटवर शरद पवारांचा हातामध्ये हात असलेला फोटो. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांना उमेदवारी जाहीर. कलानी समर्थकांकडून तुतारी वाजवत जल्लोष. पप्पू कलानींकडून मुलगा ओमीचं अभिनंदन. जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यामध्ये मराठा बांधवांकडून घोंगडी बैठकांचं आयोजन. बैठकांमध्ये कुणबी नोंदणीबाबत मार्गदर्शन. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतमाल खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश. वाशिम आणि रिसोड बाजार समित्या उद्यापासून बंद राहणार. जळगावच्या चाळीसगावमध्ये दोंडदिगर गावातील जवान गोकुळ पाटील यांचं जल्लोषात स्वागत. सीआरपीएफमधून प्रदीर्घ देश सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावकऱ्यांकडून सन्मान. पुण्यामधल्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. भाजप नेते प्रदीप कंद अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत.
प्रहारच्या बच्चू कडूंना विदर्भामध्ये धक्का. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपमध्ये त्यांचा प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अमरावतीमधल्या काही लोकांची नावं कागल शहरातील यादीमध्ये. हसन मुश्रीफ यांना बोगस मतदारांची नोंदणी का करावी लागते, समर्जित घाटगेंचा आरोप. तर बोगस मतदारांबाबत घाटगेंकडून तहसीलदारांकडे तक्रार दाखल. सोलापूर दक्षिण जागेवर ठाकरे गटाचे अमर पाटील निवडणूक लढवणार. काँग्रेस नेते दिलीप मानेंच्या दबावानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक. काँग्रेसकडून वर्ध्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर शेखर शेंडेंनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न घेऊन पुढे जाणार, शेखर शेंडेंची प्रतिक्रिया. माझ्यासमोर संजय रायमुलकरांचं आव्हान नाही. ठाकरे गटाचे बुलढाण्याचे उमेदवार सिद्धार्थ खरातांकडून विश्वास व्यक्त. बुलढाण्यामध्ये संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात. सोलापूर दक्षिण विधानसभेमधल्या वंचितचे उमेदवार संतोष पवार यांचं जल्लोषात स्वागत. विद्यमान आमदारांनी मूलभूत गरजा देखील पूर्ण केल्या नाहीत. संतोष पवारांची विद्यमान आमदार सुभाष देशमुखांवर टीका. भूम परांडा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील जरांगे पाटलांच्या भेटीला. शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंतांच्या विरोधात रणजित पाटलांची लढत. वाशिममधील कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी. राठोड यांच्या उमेदवारीनं राजकीय समीकरण बदलणार. श्रीरामपूरमध्ये आमच्यामध्ये कुठलाही अंतर्गत वाद नाही. लहू कानडेंना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार. श्रीरामपूरमधल्या काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगलेंची प्रतिक्रिया. यवतमाळमधील राळेगाव मतदारसंघाचा मवियातून तेढा सुटला. काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरकेंना काँग्रेसकडून संधी. माजलगावचे माहितीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिंदे गटाकडून आव्हान. प्रचारादरम्यान शिंदेंचा फोटो वापरल्यास गाड्या फोडणार, धनंजय सोळंके यांची भूमिका. ठाकरे गटाकडून बाळ माने उद्या रत्नागिरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार. 2 दिवसांपूर्वी केला ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. उदय सामंत यांच्या विरोधात सामना रंगणार. सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघामध्ये भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष. काँग्रेसकडून सावनेरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी जाहीर. बीड जिल्ह्यामध्ये मनसेकडून तिसरा उमेदवार जाहीर. गेवराई आणि आष्टीनंतर केज राखीव मतदारसंघातून रमेश गालफाडेंना उमेदवारी. अक्कलकुवा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजूनही उमेदवार नाही. उमेदवार दिला नसल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम कायम. नंदुरबारच्या शहादामधील पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मतदान जनजागृती. पथनाट्य करून पत्र पाठवून मतदान करण्याचं आवाहन. वाशिमच्या कामरगावमध्ये विद्यार्थ्यांकडून मानवी साखळीतून स्वीपची आकृती साकारत मतदान जनजागृती. मतदान करण्याचं विद्यार्थ्यांचं आवाहन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सैन्य दलाच्या तुकडीला मार्गदर्शन. भंडारा दान खरेदी केंद्र चालकांचा पणन महामंडळाकडे गोडाऊन भाडं थकीत. 15 कोटींच्या थकबाकीसाठी सातत्यानं पाठपुरावा. यावर्षी दान खरेदी केंद्रावर संघाचा बहिष्कार.